तर अनेक जणांना प्रश्न पडतो, अरे 12 तास का अभ्यास करणार? आमची मीटिंग होती, त्याच्या आधी मी 5 मिनिटं पोहोचलो. मुख्याध्यापिका त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले, पण ही बघा काय सांगते, ऐका जरा. म्हटलं काय काय झालं? मी यांना सांगितलंय की माझ्या बाबांना तुम्ही बोलवा. का काय झालं? नाही नाही, त्यांनी काल पिझ्झा आणला होता आणि खाल्ला. तर मी त्यांना ओरडा, पिझ्झा खायचा नाही असं तुम्ही सांगितलं. पण मूळ म्हणजे खेळतात. आजकाल मुलं जी मोबाईलवर खेळतात ती प्रत्यक्ष मैदानात डोकरं फुटेपर्यंत छान खेळतात तिथे. एका विद्यार्थ्याने काहीतरी प्रश्न सुचवला की असं असं विचारू. त्याच्या शेजारी बसलेला विद्यार्थी ताबडतोब असं म्हणला की नको नको, असं नको विचारायला, त्यांना ऑफेंड झाल्यासारखं वाटतं. आता तो विद्यार्थी 8वीतला होता. डोंबिवली असं म्हटल्यानंतर चटकन आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अर्थातच सांस्कृतिक आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे शैक्षणिक केंद्र. कारण डोंबिवलीतून शिकून मोठे झालेले, जागतिक स्तरावरती नाव कमावलेले सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत. आणि म्हणूनच डोंबिवलीमधलं एकूणच शिक्षण किंवा एकूणच शाळा यांना अनन्य साधारण महत्व आहे. याच डोंबिवलीमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची एक शाळा आहे आणि त्याच शाळेविषयी, नेमकं त्या शाळेमध्ये काय वेगळेपण आहे, ती शाळा कुठल्या तत्वांवरती चालवली जाते किंवा त्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच्या मागे नेमकी कोणती विचारसरणी, हे सगळं आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आशीर्वाद बोंद्रे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आशीर्वाद सरांची ओळख करून द्यायची तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं पदवीचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर MA त्यांनी पूर्ण केलेलं आहे मराठीमध्ये. NGO मॅनेजमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. गेले 37 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ते कार्य करतायत आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे. गेले 25 वर्ष अभ्युदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते काम करतायत, जिथे नागालँड मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवलं जातं. सध्या ते टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातूनच ही शाळा खरं तर चालवली जाते. ज्या शाळेविषयी मी बोलतोय ती शाळा आहे लोकमान्य गुरुकुल. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर MA इन मराठी आणि आता एखादी शाळा किंवा शिक्षण संस्था, हे सगळं गणित नेमकं कसं काय ते मला काही कळत नाही. सर्वप्रथम वेदच्या सर्व टीमचं धन्यवाद की आम्हाला लोकमान्य गुरुकुल हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवायला तुम्ही आज आम्हाला मदत करतात. खरं सांगायचं तर सामाजिक क्षेत्रात संघाच्या माध्यमातून काम करतच होतो. शाळा या विषयाशी फार काही संबंध आलेला नव्हता. परंतु 10-12 वर्षांपूर्वी असं झालं की मी ज्या शाळेत शिकलो त्या टिळकनगर शाळेमध्ये नवीन इमारत बांधायची होती. आणखीन मग त्यावेळेचे जे अध्यक्ष वगैरे जे होते त्यांनी बोलवलं की तू सिव्हिल इंजिनियर आहेस, बांधकाम व्यवसायात आहेस, तू बघ जरा लक्ष दे त्याच्याकडे. मग आम्ही एक टीम बनवली. डोंबिवलीतले जे आम्ही माझी विद्यार्थी म्हणून 3-4 सिव्हिल इंजिनियर्स एकत्र आलो. माधव चिकोडी, मिलिंद फाटक, अमोदय गोखले असे, आणि मग ती इमारत बांधली. तर ते चालू असताना जो 2-2.5 वर्षाचा कालावधी गेला आणि त्याच्यामध्ये दर आठवड्याला त्याच्यावर भेट व्हायला लागली. शाळा म्हणजे काय हळूहळू समजायला लागलं. खरं सांगायचं बिल्डिंग पूर्ण होता होता त्यांनी म्हटलं की कार्यकारिणीमध्ये काम करायची मला संधी मिळाली आणि दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. आणि मग असं लक्षात आलं की नाही, हे जरा काहीतरी वेगळं आहे आणि इथे जरा नीट करू शकतो आपण. नॉर्मल 5 तासांची शाळा, याच्यामध्ये जे अपेक्षित आपल्याला व्यक्ती निर्माण करायचंय, पण नेहमी म्हणतो ना की आम्ही काय घडवतो, तर आम्ही विद्यार्थी घडवतो, भावी पिढी घडवतो वगैरे वगैरे, घासून गुळगुळीत झालेले वाक्य सगळेजण आम्ही टाकत असतो. तर त्याच्या पलीकडे ते घडतच नाहीये. कारण ती जी 5-5.5 तासांची शाळा आहे ना, याच्यामध्ये तो वेळच नाहीये. आणि मग ज्या गोष्टी अपेक्षित आहे ते करू शकत नाही. शिक्षकांची इच्छा असते, परंतु आम्ही बघतो की टिळकनगर शाळा जी आहे आमची, तर दुपारी 12-12:30ला गेलो तर 1000 विद्यार्थी आतमधून शाळेतनं बाहेर पडतात, 1000 विद्यार्थी आत शिरतात. हे कधी बाहेर पडतात, ते कधी आत शिरतात, त्यामुळे शक्यच नसतं. मग काहीतरी वेगळा करायला पाहिजे विचार. म्हणजे योगायोग असा की मला बांधकामाच्या वेळेला सुद्धा आबासाहेब पटवारी असतील किंवा डॉक्टर सीमा पुरोहित असतील, श्रीकांतराव पावगी, सुरेशराव पिंगळे, या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यावेळेला लाभलं. CA सुहासराव खंडकर, हे सगळ्यांचं मार्गदर्शन त्यावेळेला लाभलं आणि त्यांच्या बोलण्यातच या सगळ्या गोष्टी येत होत्या. मग कार्यकारिणी गेल्यानंतर माझ्याबरोबर श्रीकांतराव पावगी होते, बाळासाहेब शेंबेकर त्यावेळेला होते मुख्य. माझी एक चांगल्या 2 घटना त्यावेळेला घडल्या. म्हणजे एक म्हणजे माझ्याबरोबर मला ज्या शिक्षिका म्हणून होत्या आणि नंतर त्या मुख्याध्यापिका म्हणून ज्या रिटायर्ड झाल्या, त्या सविता टांगसे, ह्या माझ्याबरोबर कार्यकारिणीमध्ये आल्या. आणि दुसरं अर्थातच डॉक्टर महेश ठाकूर, त्यांच्यासारखा एक प्रतिथयश आयुर्वेदाचार्य त्या कमिटीवर. आणि मग आम्ही विचार करतो की काय चांगलं देता येईल, कशा पद्धतीने देता येईल. मग आम्ही अनेक शाळांना भेटी दिल्या
अनेक ठिकाणी भेटलो, बोललो त्यांच्याशी, शाळा वेगवेगळ्या पद्धतीने चालवत आहेत. त्यातून मग डोंबिवलीमध्ये चालू शकेल. डोंबिवलीतल्या पालकांचा एकूण स्तर, डोंबिवलीतल्या पालकांची आवड, डोंबिवलीतल्या पालकांचं एकूण मानसिकता लक्षात घेऊन आम्ही असं लक्षात आलं की निगडीला, पुण्याजवळ निगडी जे आहे तिथे ज्ञानप्रबोधिनी मार्फत जी एक शाळा चालून देते गुरुकुल म्हणून, तर ते जे मॉडेल आहे ते आपल्याकडे चालू शकतं. खरं सांगायचं म्हणजे ना, हे जे वाटणं आहे ना की जे आता शाळा, नॉर्मल शाळा आहे ती पुरेशी नाहीये, हे काय आजचं नाहीये. बरोबर. नाही, लोकमान्य टिळक असतील किंवा आगरकर असतील, त्यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. त्यांनाही वाटलं की हे पुरेसं नाही, चुकीचं आहे, किंवा पुरेसं नाही म्हणून मग ते राष्ट्रीय शाळा, मग त्यातून डेक्कन एज्युकेशन सोसायटी निर्माण झाली, किंवा वासुदेव बळवंत फडक्यांनी सुरू केलेली ती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. आपण त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो, पण त्यांनी एज्युकेशन सोसायटी सुरू केलेली बरोबर. होती. किंवा नंतरच्या काळात अगदी महात्मा गांधी देखील नवी तालीमचे प्रयोग, कारण आपण जे सगळेजण गेल्या 10-15 पिढ्यांमध्ये 250 वर्षात जे शिकले होते ते सगळे मॅकॉलेचे पुत्र होते. आपण सगळे जे कोण आहेत, बरोबर. आता इथे असलेला प्रत्येक जण मॅकॉलेचा पुत्र आहे. तर त्यामुळे त्याच्यामधनं ती निर्मिती होत नाहीये हे सातत्याने सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर प्रयोग याच्याबद्दल झालेले आहेत. म्हणजे अगदी आपल्या जवळ कोसबाडच्या इथं अंतय वाघांनी केलेले प्रयोग आहेत, किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाबळला असलेला डॉक्टर कालबागांचा विज्ञान आश्रम आहे, किंवा दापोलीजवळ आपल्याकडे दांडेकर पती पत्नींनी चालवलेलं सुंदर शाळा. तर हे सगळे शिक्षणातले प्रयोग आहेत, आणि या सगळ्यांना असं वाटतंय की जे 5-5.5 तासाचं शिक्षण आहे ते पुरेसं नाहीये. त्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग आहेत. या सगळ्याबद्दल डोंबिवलीच्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊन काय तिथे चालू शकेल किंवा काय लोकांना देता येईल, हा विचार करून आम्ही गुरुकुल ही संकल्पना इथे राबवावी, जी त्या ज्ञानप्रबोधिनीच्या निगडीच्या शाळेमध्ये कैलासवासी वाना तथा भाऊ अभ्यंकर यांनी प्रत्यक्षात आणली होती. बरं. तर ती राबवावी याच्याकरता आम्ही ठरवलं, आणि त्याकरता जवळपास वर्षभर आम्ही विविध शाळांना भेटी, त्यांचे उपक्रम बघितले, त्यांच्या वर्कशॉप्स अटेंड केले, ट्रेनिंग घेतलं त्यांचं, असं सगळं बरंच काही केलं. हा, आणि मग आम्ही ती ही शाळा सुरू करायचा निर्णय त्यावेळेला घेतला. गुरुकुल, आता गुरुकुल म्हटल्यानंतर अगदी महाभारताच्या काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून असलेली एक गुरुकुल शिक्षण पद्धती झटकन डोळ्यासमोर येते. पण मग लोकमान्य गुरुकुल ह्या शाळेचं वेगळेपण नेमकं काय आहे? किंवा ती कुठल्या तत्वांवरती आधारित आहे असं तू सांगशील? खरं तर शिक्षण या विषयावर भारतीय तत्वज्ञानामध्ये खूप विचार झालेला आहे, आणि वेळोवेळी अनेक ग्रंथांमधनं, उपनिषदांमधनं आणखी याचा उल्लेख सातत्याने आढळतो. आत्ताचं जे गुरुकुल जे आहे, ही जी संकल्पना आम्ही आता राबवत आहोत, ही तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोश याच्यावर बरंच भाष्य केलं गेलेलं आहे. बरं. त्यानुसार असं आहे की कुठलीही व्यक्ती जी आहे ही 5 कोशांनी मिळून बनलेली आहे, बरोबर. आणि त्या व्यक्तीचा विकास म्हणजे या 5 कोशांचा विकास करणं. ओके. त्याच्याकरता पंचकोश आधारित गुरुकुल असं आम्ही म्हणतो त्याला, किंवा ओके. पंचकोश विकसन या तत्वावर हे आधारित. तर हे पंचकोश 5 कोश कोणते आहेत, तर ते खरं स्थूलाकडून सूक्ष्माकडे अशा पद्धतीने ते जातात. त्यातली तत्वज्ञान आता फार सांगू शकत नाही, म्हणजे वेळ नाही थोडं. परंतु अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा पद्धतीचे 5 कोश आहेत. मी म्हटलं तसं की स्थूलाकडून सूक्ष्माकडे. अन्नमय कोश म्हणजे आता मला जो दिसतोय आता हा सौरभ, हा अन्नमय कोश असं म्हटलं जातं. त्याचं शरीर आहे, त्याची उंची आहे, जे आहे, त्यातल्या अनेक गोष्टी या आपल्याला आपल्या पालकांकडनं मिळालेल्या असतात, जेनेटिकली. परंतु त्याचबरोबरीने ते जे काही शरीर मिळालेले आहे, बाह्य शरीर, हे सुदृढ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, याच्याकरता प्रयत्न हे त्या व्यक्तीला करायचे असतात. त्यामुळे मग अन्नमय कोशाचा विकास म्हणजे सुदृढ शरीर आहे, बलवान शरीर आहे, काटक आहे, लवचिक असायला पाहिजे, त्याचबरोबर सहनशील असायला पाहिजे. बरोबर. ज्याला तितिक्षा तर ते सहनशील असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं शरीर बनवण्याकरता काय, मग अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगला संतुलित आहार त्याला असला पाहिजे, योगाभ्यास, व्यायाम चांगला झाला पाहिजे, केवळ योगापासून व्यायाम चांगला झाला पाहिजे, बरोबर, आणि एक निद्रा, योग्य पद्धतीची निद्रा त्याला मिळाली पाहिजे. अशा काही गोष्टींवर लक्ष द्यायला लागतं. नंतर त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर येतो प्राणमय कोश, म्हणजे एखादं जिवंत शरीर आणि मृत शरीर ह्याच्यातला जो फरक आहे, ते शरीर तसंच असेल पण त्यातली चेतना म्हणजे प्राणमय कोश आहे. बरोबर. ऊर्जा, चेतना. मग याचा विकास करण्याकरता काय, तर याचा विकास करण्याकरता विविध पद्धतीने प्राणायाम केला पाहिजे. प्राण हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीरामधल्या ज्या विविध संस्था आहेत ह्या सगळ्या चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजे. त्याच्याकरता
मग प्राणायाम केला पाहिजे, भोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण मग इथे योगाचा हे वाढतो जात, त्याच्यातला सहभाग वाढतो. नंतर येतो मनोमय कोश. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मन ज्याचं, सर्वसामान्य माणसाचं म्हणजे माझ्या सगळ्यांचं मन कसं असतं, चंचल असतं. तर ते स्थिर झालं पाहिजे, अस्थिर असता कामा नये. बरोबर. त्याचबरोबरीने मनाने आपण खंबीर असलं पाहिजे, म्हणजे फ्रजाईल ज्याला म्हणते, ठिसूळपणा नसता कामा नये. मन हे आपल्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवत असतं. तर त्या इंद्रियांवर ताबा ठेवण्या इतकं बलवान मन असलं पाहिजे. बरोबर. नाहीतर आजकाल आपण जे म्हणतो की मुलं वाहवत जातात, मग पोरशे होतं, मग अजून काय होत असते. बऱ्याच गोष्टी. पण मनाचा जो नियंत्रण पाहिजे या सगळ्या इंद्रियांवर, आणि याच्याकरता मन हे अधिक स्थिर, निरोगी अधिक पाहिजे, निरोगी स्थिर असलं पाहिजे. पाहिजे. याच्याकरता ते मनोमय कोशाचा विकास आहे. त्यानंतर येतो विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोश म्हणजे नावात विज्ञान आहे त्याच्यामध्ये, पण त्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये जिज्ञासा वृत्ती वाढली पाहिजे. हे बरोबर. असं का आहे, हे श्रद्धायुक्त जिज्ञासाने विचारलं पाहिजे. ते त्याच्यात श्रद्धा पाहिजे विचारणं, मला हे समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मग त्याच्यामध्ये तारतम्य समजलं पाहिजे, तुलना करता आली पाहिजे. मग हे योग्य की हे अयोग्य हे कळलं पाहिजे, हे चांगलं का हे वाईट हे समजलं पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं तर ते यशस्वी व्यक्ती असतात, त्यांचा हा विज्ञानमय कोश खूप चांगला विकसित बरोबर. झालेला असतो. आणि त्याच्यानंतर शेवट जो येतो तो आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे थेट आपला आत्मा आणि परमात्मा यांचं थेट नातं आहे, की आपण असं म्हणतो की या परमात्म्याचाच एक अंश म्हणजे मी आहे. आपण तर मग मला आनंद कसा पाहिजे, एखादा छोटं मुलं असेल त्याला चॉकलेट दिलं तर आनंद वाटेल, मोठा असेल तर अजून काय, त्याला एखादे मोबाईल नवीन घेऊन दिला तर आनंद. परंतु हे सगळ्या प्रकारचे आनंद आहेत, हे सगळे क्षणिक आहेत. मला दुसऱ्याला देताना झालेला आनंद, मी काहीतरी दिलंय दुसऱ्याला आणि मला त्याच्यात आनंद झालाय, की आम्ही दुसऱ्याकरता काहीतरी केलेलं आहे, त्याच्यातनं मला मिळणारा हा चिरकाल टिकणारा आनंद आहे. बरोबर. आणि हा आनंद मिळवण्याकरता मग सामाजिक त्याची जी जाणीव आहे ती जाणीव वाढली पाहिजे, की मी या समाजाकरता काय करू शकतो. अशा पद्धतीने ते 5 कोश म्हणून जर यांचा जर विकास झाला तर तो खरा व्यक्तीचा विकास आहे. आणि या तत्वावर, पंचकोश विकसन या तत्वावर हे लोकमान्य गुरुकुल याची सगळी रचना ही आधारित आहे. आणि तू आत्ता हे एवढं सगळं जे सांगितलंस पंचकोश आणि अर्थात, तर नक्कीच मला खात्री आहे की 5 तासात तू मगाशी जसं म्हणालास की 5 तासाच्या शाळेमध्ये हे सगळं करणं अशक्य आहे. कारण 5 तासाच्या शाळेत मुळात जे विषय आहेत, जे परीक्षेला म्हणून आपण विषय अभ्यासतो, तेच शिकवणं कठीण असतं. तर हे सगळं घेऊन एकत्र विकास करणं खरंच कठीण आहे. पण मग 5 तास नाही, तर मग ही शाळा नेमकी किती तास चालते किंवा किती वेळाच्या शाळेमध्ये या मुलांना आपण पाठवतो? हा एक प्रश्न. म्हणजे आजकाल लोकमान्य गुरुकुल ही 12 तासांची शाळा या नावाने ओळखली जाते डोंबिवलीमध्ये. ओके. ती 12 तासांची शाळा, लोकमान्य गुरुकुल ही 12 तासांची शाळा. तर अनेक जणांना प्रश्न पडतो, अरे 12 तास का अभ्यास करणार मुलं, त्यांचं शक्यच नाही म्हणजे अभ्यास. अरे म्हणजे मुलं 12 तास अभ्यास करत नाहीत मुळात, आणि शक्यही नाही कोणाला, आणि करू पण नाही म्हणजे. पण दिवसभराचं त्यांचं जे शेड्यूल असतं त्याच्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 ही वेळ आहे. ओके. सकाळी 7ला विद्यार्थी येतात, 7 ते 8 योगासनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे अशा पद्धतीने त्यांचा सराव केला जातो. अतिशय उत्कृष्ट योगासनं करतात आमचे विद्यार्थी. 8 ते 8:30 त्यांना परिपाठ असतो. परिपाठामध्ये श्लोक वगैरे तर आहेतच, पण मग त्याचबरोबरीने एखादं गीत, दर महिन्याला नवीन एखादं देशभक्तीपर गीत तिथे पाठ केलं जातं. त्याच्यामध्ये त्यानंतर दिनविशेष सांगितला जातो. मग एखाद्या वेळेला विशेष खरंच काही असेल तर त्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्यालाच तयारी करून त्याच्याबद्दल 5 मिनिटं तो बोलतो तिथे, की आजचा दिवस असा आहे, मग या दिवशी हे घडलं, त्या दिवसाचं वैशिष्ट्य तो सांगत राहतो. 8:30 ते 9 यांना निहारी दिली जाते. ओके. 9 ते 1 हे नेहमीला शाळेत जसा अभ्यास असतो तसे वेगवेगळे लेक्चर्स असतात, पिरियड्स असतात, जे त्या पद्धतीने चालतात. 1:15 नंतर त्यांना ते जेवण दिलं जातं, भोजन असतं. भोजनाकरता मग थोडे 10-15 मिनिटाची विश्रांती देतो. मग कधी वाचनाची तासिका असते, कधी काही, पण साधारणपणे 4:15 म्हणजे 2.25 ते 2.5 तास हे स्वयंअध्ययनाकरता राखून ठेवलेले आहे. बरं. स्वयंअध्ययन हा एकूण या अभ्यास या प्रकारचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण ज्याला शाळेत ज्याच्याकरता खरं तर लौकिकदृष्ट्या पाठवतो म्हणून अभ्यासाकडे. कारण या स्वयंअध्ययनामध्ये काय करतात विद्यार्थी, तर सकाळी जे काही शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्याचं दृढीकरण त्यावेळेला केलं जातं. म्हणजे काय, तर बाबा विद्यार्थ्यांना काही गणिताचे काही हे दिलेले आहेत, प्रॉब्लेम्स दिले, ते सोडवायला दिलेले आहेत, तर ते सोडवत आहेत. समोर शिक्षक बसलेले आहेत, पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे. नाही कळलं आलं तर ते आहेत समोर बसलेले, बरोबर. पण यू शुड ट्राय. त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी 4 वेळा चुकलं पाहिजे, चुकीतून शिकतील ते.
आपण स्वाध्याय आहे किंवा या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्यामधनं स्वयं अध्ययनाला अनन्यसाधारण महत्व आहे याच्यामध्ये, कारण त्याच्याशिवाय अभ्यासाला परिपूर्णता नाही. 4:15 वाजेपर्यंत स्वयं अध्ययन असतं. एक 15 मिनिटाचा पुन्हा त्यांना एक ब्रेक दिला जातो, ज्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडीशी शारीरिक हालचाली त्यांच्या जास्त होतात. म्हणून ओके. मग त्यांना थोडं प्रोटीनसाठी मग कधी लाडू दिला हम्म. जातो, पौष्टिक लाडू किंवा मग फळ वगैरे असं काहीतरी देतो. आणि मग 4:30 ते 5:30 हा छंद वर्गान करता आहे. ओके. प्रत्येक विद्यार्थी, आम्ही 4 प्रकारचे छंद वर्ग तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. बरं. एक आहे तबला, ओके. दुसरं आहे गायन, व्होकल, सिंथेसायझर हम्म. आणि कथ्थक. ओके. असे 4. तर प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठेतरी जोडून देतो. ते प्रशिक्षक जे आहेत ते त्या विद्यार्थ्याचा एकूण सगळा कल बघून त्या एका विद्यार्थ्याला कलेमध्ये त्यामुळे 1 तासभर ते सगळं त्याचं हे असतं. आणि त्याच्यानंतर 5:30 ते 7 साधारणपणे मुलं मैदानावर खेळतात. हे खूप महत्वाचं. आणि त्याच्यात आम्ही प्रशिक्षण पण थोडाफार भाग आहे, म्हणजे मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं, बास्केटबॉल दिलं जातं, पण मूळ म्हणजे खेळतात. आजकाल मुलं जी मोबाईलवर खेळतात ती प्रत्यक्ष मैदानात डोकरं फुटेपर्यंत छान खेळतात तिथे, आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि एकूण म्हणजे दिवसभराचा जो काही ताण असतो त्यांना, तो त्याच्यातनं जातो आणि 7 वाजताही मुलं घरी जातात. त्यामुळे 12 तासांमध्ये मुलं 12 तास अजिबात अभ्यास करत नाही. कारण हा प्रश्न मला अनेकांनी विचारला, अरे 12 तास का अभ्यास करणार ते 12 तास नाही करत. ते आवश्यक तेवढाच अभ्यास करतात, परंतु बाकी त्यांचा विकास जो आहे हे अन्य गोष्टींमधनं होत असतो, त्याच्याकरता ते आवश्यक आहे. म्हणून ही 12 तासांची रचना केलेली आहे दैनंदिन. या संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक आता तू सांगितलंस, पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा असतो की सकाळी तू जसं म्हणालास न्याहारी, मग जेवण, दुपारी 4 वाजता काहीतरी फळ किंवा गोष्टी. तर मुळातच या मुलांचं हे वाढतं वय असल्यामुळे किंवा शाळेत असल्यामुळे तो शारीरिक विकास होत असल्यामुळे त्या वयात आहार हा खूप महत्वाचा भाग आहे. मग जेव्हा तुम्ही न्याहारी, जेवण हे सगळं मुलांना त्या शाळेमध्ये देत असता, तर त्याच्या मागे सुद्धा काही विशिष्ट विचार करून हे दिलं जातं. नक्कीच, कारण आहार अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकूण सगळ्या दिनचर्या जर नीटपणे चालायची असेल त्या मुलांची, तर योग्य आहार दिला गेला पाहिजे. आणि ह्याच्याकरता सर्व श्रेय या सगळ्या आहार विभागाचं जे आता व्यवस्थित त्याचं शेड्यूल लागलेलं आहे, याचं सगळं श्रेय जे आहे ते डॉक्टर महेश ठाकूर यांचं आहे. बरं. पहिल्या दिवसापासून किंवा त्याच्या आधीपासूनच त्यांनी पूर्ण त्याची रचना लावून दिलेली होती. आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये मुलांना आंबवलेले पदार्थ द्यायचे नाहीत. म्हणजे इडली वगैरे त्यांना मिळणार नाही. ओके. इतकं ते त्यांनी छोटं छोटं सगळं लिहून ठेवलं आणि त्याच्याप्रमाणे सगळी रचना लावलेली आहे. तर सकाळच्या न्याहारीमध्ये देखील विविध पदार्थ असतात, परंतु नो जंक फूड दिवसभरात. ओके. शून्य जंक फूड. काहीही झालं तरी जंक फूड मुलांना मिळणार नाही. काहीही झालं तरी नाही मिळणार. आणि या सगळ्यांना मग आता पोहे, उपमा असं तर असतंच. त्या दिवशी मागे एकदा असं झालं की पालकांच्या बरोबर मीटिंग होती. तर त्याच्या आधी आम्ही एक म्हटलं गेल्या महिन्याभरामध्ये न्याहारीला काय काय पदार्थ दिले. तर असं लक्षात आलं की 15 पदार्थ न्याहारीला गेल्या महिन्याभरात दिले गेलेले होते. वेगवेगळे 15 पदार्थ. आपण घरी पण एवढे करत नाही. दुपारच्या जेवणामध्ये देखील एकदम चौरस आहार असतो. चपाती भाजी असेल, डाळ आमटी खाल्ली पाहिजे, भात आहे, कोशिंबीर आहे, ती कंपल्सरी असते. सगळ्यांना ती वाढली जाते, सगळ्यांनी ती खायची असते. आणि मुलंही एकत्र बसून मग श्लोक म्हणून मग जेवायला सुरुवात करतात. तर चांगलं वातावरणामध्ये हसत खेळत जेवतात. म्हणजे पालकांचा पहिला रिपोर्ट, साधारण नवीन विद्यार्थी आला की 1 महिन्याभरातला पहिला रिपोर्ट हा असतो की नाही तो सगळं खायला लागला. हा पहिला रिपोर्ट असतो. त्यामुळे हे खाण्यावर अतिशय काटेकोर लक्ष दिलं जातं. आणि मी म्हणतो तसं की जंक फूडच्या नावाने आम्ही पूर्ण क्रॉस मारले. अजिबात नाही. कुठल्याही पद्धतीने पाव, बेकरीतले कुठले पदार्थ त्यांना मिळत नाहीत, देत नाही. जे घरी बनवलेले आहेत किंवा घरी आपण बनवतो तेच पदार्थ तिथे दिले जातात. तशाच पद्धतीच्या भाज्या, तशाच पद्धतीचे डाळ, आमटी, वरण जे काय असेल ते सगळं तशा पद्धतीने दिलं जातं. त्याच्यामुळे त्या मुलांच्या एकूण दैनंदिन जे त्यांचं एवढं व्यस्त वेळापत्रक खरं तर असतं त्यांचं, ते कधी त्यांचं ब्रेक होत नाही. याचं कारण त्यांच्या पोटामध्ये कधी असे पदार्थ जात नाही की ज्याच्यामुळे अरे बापरे नाही माझं पोट बिघडलं वगैरे, असं कधी होणार नाही. मुलं आजारी पडून शाळेला असं कधी अजिबात नाही. आणि ह्याच्याकरता आम्ही विशेष त्यांना पुरस्कार देखील देतो. ज्यांनी वर्षभरात जो एकही दिवस आजारी न पडता राहिलेला मुलगा आहे त्याला आम्ही पुरस्कार देतो. आणि मग ही शाळा जेव्हा चालते तेव्हा तू मगाशी म्हणालास तसं की प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं जातं, त्याचा कल काय त्याच्यानुसार त्याला छंद वर्गात घातलं जातं. मग एकूण प्रत्येक वर्गामध्ये किती मुलं असतात आणि मग त्या मुलाकडे वैयक्तिक दृष्ट्या कसं लक्ष दिलं जातं? एकतर गुरुकुल ही शाळा
उत्कृष्ट पद्धतीने चालवतो आम्ही, किंवा सगळ्यात जास्त हायएस्ट विद्यार्थी 30 असणार आहेत प्रत्येक Okay. वर्गामध्ये. काहीही झालं तरी त्याच्यापेक्षा जास्त संख्या नाही. 60-70 हे नेहमीच्या शाळांमध्ये असतात. कारण एवढ्या संख्येमध्ये शिक्षकाची इच्छा असली तरी तो त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे हा एक भाग झाला की मर्यादित ह्यांची संख्या असते, विद्यार्थी संख्या. त्याचा दुसरा परिणाम असा होतो की आता आम्ही योगासनांसाठी वेगळे प्रशिक्षक आहेत, छंद वर्गासाठी वेगळे वेगळे आहेत, अन्य सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामुळे इथे इतके एक्सपर्ट्स म्हणा किंवा इतके शिक्षक प्रशिक्षक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत किंवा तर स्टुडंट आणखीन टीचर रेशो जो आहे ना तो एकदम वेगळाच आहे तिथे. नॉर्मल शाळेमध्ये 50 म्हणजे 35 हा सरकारचा रेशो आहे, पण साधारणपणे 50 विद्यार्थ्यांच्या मागे एखाद शिक्षक हे असतं. परंतु गुरुकुलमध्ये साधारण 10-11 विद्यार्थ्यांच्या मागे एक व्यक्ती असते. बरं. हा एवढं त्या अनुपात वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष दिलं जातं. दुसरं आम्ही एक काय करतो की त्या विद्यार्थ्याच्या दिवसभर तो बरोबर असल्यामुळे ना पालकांना माहिती नसेल अशा अनेक गोष्टी शिक्षकांना माहिती असतात. बरं. त्याच्या वर्तणुकीतल्या बिहेवियर मधले त्याचे होणारे चेंजेस त्याच्यातले. म्हणजे एखादा विद्यार्थी जर काही वेगळं वाटलं तर शिक्षक पालकांना विचारतात की काही घरी गडबड आहे का, काय त्याला तो असं काय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही गृहभेट करतो. ओके. हा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी वर्षातून किमान 2 वेळा शिक्षक जातात. बरं. हा, आणि मग पालकांची बोलणं होतं. मग ज्या परिस्थितीत ते मूल वाढतंय ती परिस्थिती पण लक्षात येते. का हे मूल असं रिॲक्ट होत असेल हेही कळतं. ओके. हा, त्यामुळे गृहभेट हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि या सगळ्यामधनं विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्क वगैरे त्यांचे ते येतच असतात, ते तर ठीक आहे. परंतु त्याचबरोबरनी तो व्यवस्थित मगाशी म्हणत होता की तो व्यवस्थित जेवतोय की नाही याच्याकडे लक्ष दिलं जातं. तो त्याचा आजार पण नाही ना ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि त्यांना त्याच्याकरता प्रोत्साहित केलं जातं. तो व्यवस्थित व्यायाम करतोय की नाही, योगासनं करतोय की नाही, संध्याकाळी व्यवस्थित खेळतोय की नाही, तर याच्याकडे अधिक लक्ष दिलं जातं सातत्याने. नसेल तर लगेच त्याला काय बाबा काय अडचण आहे असं विचारलं जातं आणि ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मर्यादित विद्यार्थी संख्या हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याचबरोबर शिक्षक आणखीन विद्यार्थी यांचा अनुपात जो आहे तो पूर्णपणे वेगळा ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे जास्त काय म्हणतात जास्त कॅमेरे त्या विद्यार्थ्यावर लावलेले असतात असं आपण म्हणूया. पण त्याच्यामुळे त्याचं लक्ष राहतं आणि तो विद्यार्थी व्यवस्थित त्याचा विकास होतोय की नाही याच्याकडे आपण नीट मॉनिटर करू शकतो. आणि गृहभेट जसं तू म्हणालास त्याचबरोबर पालक शाळा ही सुद्धा एक वेगळी संकल्पना आहे की फक्त मुलंच शिकतात असं नाही तर पालकही या शाळेत येऊन शिकतात. तर ती नेमकी काय संकल्पना? नाही, कसं असतं शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ना खरं सांगायचं तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. बेनिफिशियरी कोण आहे तर विद्यार्थी आहेत. बरोबर. पण ते बेनिफिशियरी आहेत ते स्वतःचा निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. Correct. ते मुलं नाही ठरवू शकत मी कुठल्या शाळेत जाणार. त्यांच्या बदली निर्णय घेणारे असतात त्यांच्या पालक. वतीने पालक निर्णय घेतात. त्यामुळे पालक हा अत्यंत महत्वाचा घटक ह्याच्यातला आहे. एक तर खरं म्हणजे सांगायचं ना तर गुरुकुल या शाळेमध्ये प्रवेश घेणारे आपल्या मुलाला प्रवेश घेणारे जे पालक आहेत ना त्यांची मानसिकता थोडी वेगळी असते. ती नेहमीची मानसिकता नाही. तो माझा मुलगा शेजारचा मुलगा क्लासला जातो माझा मुलगा जात नाही. कारण ही विद्यार्थी कधी क्लासला विसला जात नाही. वेळच नाही. नाही अपेक्षितच नाही त्यांनी. 10वीतला विद्यार्थी देखील कुठेही क्लासला विसला जात नाही. मग त्याला हे जे पिअर प्रेशर जे असतं ना ते पालकांना खूप असतं. एकतर मराठी माध्यम त्यात ही दिवसभराची शाळा. म्हणजे असं ते की बाबा तू कुठे घातलंस मुलाला, तर हे पिअर प्रेशर जे बेअर करू शकतात असेच पालक आमच्याकडे येतात खरं सांगत. पण मग त्यांना देखील कसं आहे मी नेहमी असं म्हणतो की पालक म्हणून माझं वय किती आहे तर माझ्या मुलाच्या वया एवढं आहे. बरोबर. हे साधं गणित आहे त्यातलं. त्यामुळे पालक म्हणून जसं माझं मूल वाढतंय तसं पालक म्हणून माझी पण वाढ व्हायला पाहिजे. विकास त्याला म्हणून वाढ नाही विकास व्हायला पाहिजे असं. मग त्याच्याकरता काय त्यामुळे दर महिन्याला एक पालक कट्टा असा एक कार्यक्रम मिळेल. 1-1.5 तास वगैरे 2 तास असतात. आणि मग त्यात करंट अफेअर्सवर चर्चा, कधी कधी वादविवाद घेतो, कधी कोणी बाहेर नाही येऊन एखादा विषय म्हणतो. आता परवा गेले 15-20 दिवसापूर्वी आम्ही एकत्रीकरण घेतलं होतं पालक कट्ट्याचं या वर्षीचं पहिलं एकत्रीकरण. तर त्याच्यात आम्ही पोर्शे दुर्घटना आणि आपण असा विषय घेऊन त्याच्यावर चर्चा म्हणजे करंट अफेअर्सवर चर्चा मुख्यत्वे करून पालकांना बोलतं केलं जातं. पालकत्वाची जबाबदारी जी आहे ती पेलण्याकरता समर्थ केलं जातं. आणि हे करत असताना एक तो मगाशी तू त्याचा उल्लेख केलास की पालक शाळा हा एक युनिक उपक्रम आम्ही राबवतो. त्यातली कन्सेप्ट अशी आहे की पालक या आपल्या मुलाला वेगळे आपल्या या विशिष्ट शाळेमध्ये त्यांनी घातलेलं आहे जी नॉर्मल शाळा नाहीये. तर असं असताना नॉर्मल शाळेच्या पलीकडे जाऊन घातलं असेल तर मग पालकांना पण त्याचा अनुभूती घेऊन द्या ना. कारण त्यांच्या मनात पण खूप शंका असतात ना
खूप साऱ्या शंका असतात की बाबा एक पाठवले खरं मी, पण म्हणजे ठीक आहे ना सगळं असं. तर मग जसे विद्यार्थी 7 ते 7 असतात तसे पालक सुद्धा एक दिवस आम्ही त्यांना 7 ते 7 बोलतो. बर हा, आणि 7 वाजता आल्यानंतर जसे विद्यार्थी योगासनं करतात हा. तसं तुम्ही करायचं. अर्थात ते विद्यार्थ्यांनी एवढी कठीण योगासनं त्यांना नाही, त्यांना झेपतील जमतील अशी योगासनं त्यांच्याकडनं करून घ्यायची. परिपाठाला देखील श्लोक गीत हे सगळं करतात. मग त्यांना निहारी दिली जाते. मग पालकत्वासाठी वेगवेगळे लेक्चर्स त्याच्यात, मग आहार वगैरे या लेक्चर्स त्यांना घेतले जातात. 1 किंवा 2 लेक्चर्स म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत ते त्यांच्याकडे चक्क विषय शिकवतात. म्हणजे 7वीतला इतिहास हा शिक्षक त्या 7वीतल्या पालकांना शिकवतो. त्यांनाही कळतं ना की हा रे पालक कसा आहे, आपले विद्यार्थी काय शिकतायत आणि हे पालक कसे आहेत आणि माझे शिक्षक कसा आहे हेही पालकांना कळतं. अनेक वेळा पालक विरुद्ध शिक्षक असं ते एक अघोषित युद्ध असतं. मग अर्धा मार्क 1 मार्क वगैरे असते असं. तर त्यांच्याही लक्षात आलं की हा शिक्षक खूप चांगलं शिकवतो. म्हणजे मला पालकांनी अनेक वेळा ते गणिताचं ते त्यांनी शिकवलं मला 8वीतलं, तेव्हा मला कळलंच नव्हतं, आत्ता कळलं मला वगैरे असं सांगितलं. म्हणजे आणि त्यातून ते आनंदाने बाहेर पडतात. दुपारच्या वेळेला त्यांचे वेगवेगळे खेळ घेतले जातात. संध्याकाळी छंद वर्गाला छंद वर्गाला पाठवतो आम्ही त्यांना. जसे 4 आवाज म्हणजे आज तुम्ही कथ्थक करायचा, तबला, मग ते हे पण ते मुलं पालक एन्जॉय करतात. आणि संध्याकाळी मैदानावर, ओके आणि अनेक पालक त्या मैदानावर परत यायला तयार होत नाहीत की अरे 25 वर्षांनी खेळतोय, नको आता थांबा जरा थांबा असं. परंतु याच्यातनं काय होतं, एक चांगला अनुभूती त्यांना मिळते की नक्की माझं मूल काय करतं. आणि या सगळ्यामधनं जे शिक्षक आहेत, जे पालक आहेत आणि यांच्यातला जो दुरावा असतोय तो कमी होतो. बरोबर यावेळेला आम्ही एक प्रयोग केला होता पालक शाळेला की सकाळची योगासनं असतील किंवा अन्य सगळ्या गोष्टी असतील त्यातले शिक्षकांनी घ्यायचे विषय सोडून छंद वर्ग, खेळ, ह्या सगळ्या गोष्टी याला प्रशिक्षक म्हणून आमची मुलंच होती. बर हा, त्यामुळे पालकांनाही लक्षात आलं की अरे हा मुलगा 8वीतला 9वीतला एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याकडनं योगासनं करून घेतोय, चांगले खेळ घेतोय, मला छंद वर्गामध्ये देखील मला तबला वाजवायला शिकवतोय तो. तो हा जो त्यांच्याकडनं रॅपो निर्माण होतो आणि पालकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो, नाही माझा मूल जे जात आहे ना ते योग्य पद्धतीने चांगल्या याच्यात जाते आणि ते घडतंय तिथे, याचं प्रत्यक्ष दर्शन हे त्याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि बोलता बोलता तू मगाशी एक पटकन म्हणालास की मराठी माध्यमाची शाळा, तर हे शिक्षण ही गुरुकुलची सगळी संकल्पना आचरणात आणताना मातृभाषेतनंच शिक्षण द्यावं किंवा मराठी माध्यमाचीच शाळा असावी असा काही आग्रह होता का, आणि असेल तर का? मुळात कसं आहे की जगातल्या कुठल्याही शिक्षण तज्ज्ञांनी हे सांगितलंय, कुठलं यू नेम इट यू गेट इट, की मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे. आता भारतीयांची गोष्टच वेगळी, आपण सगळे मगाशी म्हटलं तसं मॅकॉलेचे पुत्र आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्याच वाटतं, पण ठीक आहे. पण मातृभाषेतून मिळणारं शिक्षण हेच श्रेष्ठ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे कन्सेप्ट पोहोचतात, ज्या संकल्पना आपल्या त्यांच्यामध्ये मी रुजवायच्या आहेत, त्यांना समजवायच्या, त्या चांगल्या पद्धतीने समजतात. आणि ह्या सगळ्यामधनं विद्यार्थी त्याला ती जी काही गणित आहे ते भाषा आहे, अनेक वेळा असं लक्षात येतं ना की एखाद्या विद्यार्थ्याला सातत्याने गणितामध्ये कमी मार्क मिळतात. इंग्लिश मीडियममध्ये आम्ही बघतो की तर का गणितात कमी मार्क पडत आहेत, तर त्याला जे गणित आहे ना ते वाचलेलं समजतच नाही, म्हणजे त्याची भाषा कमजोर आहे म्हणून त्याला गणित सोडवता येत नाही. बर असं अनेक वेळा दिसतं. किंवा तो विज्ञानाचा जो प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेला आहे तो त्याला समजलंच नाही, भले त्याचं उत्तर त्याला माहिती असेल पण त्याला प्रश्न न समजल्यामुळे उत्तर लिहू शकत नाही, असं अनेक वेळा होतं. तर त्यामुळे भाषा ही एक माध्यम आहे ह्याचं, एवढं आपण लक्षात ठेवू. आता ही पालकांची अँझायटी पण खूप असते की आम्हाला मुलाला इंग्लिश आलं पाहिजे. याच्यावर आम्ही मात करण्याकरता एक थोडासा वेगळा प्रयोग करतो आहोत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 10वीतले मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात ते त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी असते, सेकंड लँग्वेज असते हिंदी किंवा संस्कृत, आणि थर्ड लँग्वेज असते इंग्लिश असते. गुरुकुलचे जे विद्यार्थी आहेत ते जेव्हा 10वीला बसतात तेव्हा त्यांची फर्स्ट लँग्वेज अर्थात मराठी, सेकंड लँग्वेज संस्कृत आहे, परंतु थर्ड लँग्वेज इंग्लिशच्या ऐवजी ते फर्स्ट लँग्वेज इंग्लिशचा पेपर देतात. म्हणजे इंग्लिश मिडियमचा इंग्लिशचा पेपर ते 10वीला देतात. पहिल्यापासून आम्ही तशा पद्धतीने रचना केलेली. त्यामुळे ती जी पालकांची अँझायटी, अरे माझ्या मुलाला कसं काय होणार, इंग्लिशच येत नाही त्याला वगैरे, असं तीही आपण थोडीशी सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मुलं आनंदाने शिकतात, काहीही त्यांना प्रेशर येत नाही. याचं कारण असं आहे की आत्ताचे जे पालक आहेत ते जेव्हा 10वीला होते आणि आता त्यांचा मुलगा समजा 10वीला असेल तर त्याच्या व्होकॅब्युलरीमध्ये साधारणपणे 100 पटीचा फरक आहे. 100 पट. बरोबर. हा, एवढे शब्द त्याला माहिती. पालका जेव्हा 11वीला असताना इंग्लिशमध्ये अडखळलेला असतो त्यावेळेला त्याच्याकडे शब्दसंपदा नव्हती. या मुलांकडे
अनंत शब्द संपदा आहे. ऑल क्रेडिट गोज टू द इडियट बॉक्स अँड बाकी सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, त्यामुळे मुलं अडकत नाहीत, अडचण येत नाही. त्यांना थोडंफार बोलायची जी काही एक कॉन्फिडन्स नसतो तो आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मिळेल याची काळजी घेतो. तेव्हा मराठी माध्यमाची शाळा हे नक्की 100%. हा, परंतु इंग्रजीकडे दुर्लक्ष नाही, त्याच्याकरता आम्ही हायर लेवल इंग्लिश हा आमच्याकडे गुरुकुल प्रथा आम्ही ऑप्शन निवडलेला आहे. 10वीतल्या विद्यार्थी देखील चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकतात, लिहू शकतात, वाचन करू शकतात. आणि ह्या सगळ्या दिवसभरामध्ये मग मगाशी तू टाइम टेबल सांगितलंस त्यांचं की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 नेमकी ती मुलं काय करतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ऍक्टिव्हिटीज ह्या शाळेमध्ये घेतल्या जातात किंवा अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जातं. तर नेमक्या कुठल्या कुठल्या अशा वेगवेगळ्या उपक्रम किंवा कुठल्या कुठल्या संकल्पना तुम्ही तिथे राबवता? अभ्यास हा एक सोडला मी तेव्हा अभ्यासाचा वेळ, तर बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. परंतु दैनंदिन ऍक्टिव्हिटीज सांगितल्या, दैनंदिन जे काही क्रियाकलाप असतात, परंतु जे नैमित्तिक आहेत, जे महिन्यातनं एकदा वगैरे केले जातात, तर महिन्यातनं एकदा या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट एक्सकर्शनला घेऊन गेलं जातं. ओके. हा, कंपल्सरी. बरं. मग ते इयत्तेप्रमाणे 5वी 6वी जे काय असेल त्या पद्धतीने. म्हणजे साधारण कुठे घेऊन जातात? मग कधी बँकेमध्ये असेल, फॅक्टरीमध्ये असेल, मग 9वी 10वीतली मुलं आहेत, मग त्यांना एखाद्या गडावर चढायला घेऊन गेलं जातं. ओके. अशा पद्धतीने. आता गेल्या 8-10 दिवसापूर्वीच आता ह्या भात शेतीचा मोसम सुरू आहे, तर या सगळ्या मुलांना घेऊन आम्ही भात लावणी करायला घेऊन गेलो होतो. बरं. त्याने पोटरीवर चिखलामध्ये मुलांनी व्यवस्थित भात लावणी वगैरे केली आणि नांगर वगैरे धरलं, सगळं छान. दरवर्षी घेऊन जातो, कारण त्याच्यातनं त्यांना त्या अन्नाच्या मागे किती कष्ट आहेत हे समजतं. बरोबर. मग ते ताटातलं वाया जाणारं अन्न हळूहळू कमी होत राहतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या त्यांच्या इयत्तेप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे, त्यांच्या आकलनाप्रमाणे क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. हे दर महिन्याला चालू असतं. त्याचबरोबरीने एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला बोलवलं जातं. ओके. महिन्यातनं एकदा. मग केवळ शैक्षणिक असं नाही, मग कधी मुलाखत घेतात त्यांची. बरं. कधी ते माहिती सांगतात. आता डॉक्टर भूमकर आले. डॉक्टर भूमकरांनी सुंदरपैकी विविध पक्ष्यांची घरटी असा विषय मुलांसमोर मांडला. इतकं सुंदर फोटोज, आणखी इतके स्लाइड्स त्यांनी आणलेल्या होत्या. मुलं खुश आहेत आणि मुळात माहिती त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळाली. तर असं दर महिन्याला ते कार्यक्रम होत असतात. एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे एक आम्ही विक्री उपक्रम लावतो, सेल्स इनिशिएटिव्ह. हा सेल्स इनिशिएटिव्ह काय आहे, तर आता आषाढ चालू आहे, श्रावण चालू आहे, तर विविध सण असतात भरपूर, आणि मग गणपती असतो, त्यामुळे सण वगैरे भरपूर. तर आमचे विद्यार्थी एक किट बनवतात, ज्याच्यामध्ये सर्व पूजेचं आणखी त्याचं साहित्य असतं. ओके. हा, असं किट बनवतात आणि याची विक्री. खरं त्याचं नाव आम्ही विक्री उपक्रम सेल्स इनिशिएटिव्ह असं दिलेलं आहे. परंतु याच्यात आम्ही करतो काय, तर आता त्या किटमध्ये जवळजवळ 20-25 पदार्थ असतात. म्हणजे ते हळद कुंकू पासनं ते कापसाचं वस्त्र असतं, अजून भरपूर गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर हे सगळं करताना ते विद्यार्थ्यांना आम्ही सगळ्यांना घेऊन जातो, टीम छोट्या छोट्या बनवून, किंवा होलसेलमध्ये वस्तू खरेदी करायच्या आहेत. ओके. तर त्या खरेदी करायच्या, मग त्याचे रेट कसे नक्की करायचे, काय करायचे हे ते करतात. बरोबर शिक्षक असतात, पण ते विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जाऊन मग त्याचा हिशोब कसा ठेवायचा, मग ते आलेले होलसेलमध्ये मग त्याचे छोटे पॅकेट्स बनवायचे. 10-15 दिवस ते सगळा कार्यक्रम चालू असतो. ओके. हा, थोडासा वेळ काढून दररोज विद्यार्थी त्याच्यावर छोटे सगळे पॅकेट्स बनवतात त्याची, आणि मग ते किट तयार होतं. आणि मग या किटची विक्री कशी करायची, 2 पद्धतीने आम्ही विक्री करतो. एक म्हणजे आजूबाजूच्या इमारतींमध्ये घेऊन जातो, नवीन भागामध्ये कधीतरी जातो, आणि एक शिक्षक बरोबर असतो, 3-4 मुलं विद्यार्थी, बिल्डिंग मध्ये जायचं, बेल वाजवायची आणि सांगायचं की मी असा असा लोकमान्य गुरुकुलचा विद्यार्थी आणि मी हे विकायला आलोय. तर अनोळखी घरामध्ये कुठल्याही विक्रेत्याला जे काही अनुभव येतात ते सगळे अनुभव त्यांना येतात. म्हणजे कुठे वेलकम या बसा म्हणतात, कुठे दरवाजा लावून घेतात, कुठे हाकलून देतात, जे काय असेल ते, म्हणजे सर्व अनुभव ते विद्यार्थी घेतात. शिक्षक बाजूला उभे असतात, त्यातनं काही त्या मुलांच्या मागे कायम उभे असतात. परंतु शिक्षक मध्ये इंटरफिअर नाही करत. ते बोलतात, त्याच्यात काय आहे असं विचारलं, त्याची सगळी माहिती देतात. ओके. आणि ह्याचं काय महत्व हे सगळं सांगतात, त्याची किंमत किती आहे, त्याच्या पैशांची देवाणघेवाण विद्यार्थी करतात. ओके. तर अशा पद्धतीने केलं जातं. दुसरा एक हे करतो की आमची टिळकनगर शाळा ज्या वेळेला दुपारच्या वेळेला खूप गर्दी असते, तिथे पालक बिलक भरपूर शेकडो जण असतात तिथे आम्ही स्टॉल लावतो विद्यार्थी. ओके. आणि मग एखाद्या फेरीवाल्याला लाजवेल अशा पद्धतीने ते विकतात तिथे. हा,
आणि मग ते येतात, पालक येतात, आजूबाजूचे जाणारे लोक येतात आणि मग त्याची माहिती सांगतात. तर हा एक अनुभूती, थेट अनुभूती देण्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये भाऊबीज झाली की 1 दिवसाने 7 दिवसांकरता या विद्यार्थ्यांचं एक शिबिर चालू होतं. त्यांना मी ओके. रिमोट थोडंसं घेऊन जातो कुठे कुठे, ओके. आणि मग त्यांना त्याचं नावच जरा वेगळं दिलंय, मातृभूमी परिचय शिबिर असं. पण हे बरं. मुद्दाम असं नाव का दिले की आपला खरंच समाज कसा आहे हे कळलं पाहिजे. त्यामुळे विविध ठिकाणी घेऊन जातो आणि तिथलं वैशिष्ट्य त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता वैशिष्ट्य म्हणजे काय, आता मुलांना गोव्याला घेऊन गेलो होतो आपण. तर हा. गोव्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे लोकांच्या दृष्टीने. पण मुलांनी गोव्यामध्ये काय बघितलं, तर त्यांना ज्या ठिकाणी एका मठामध्ये व्यवस्था केली, एक तर कमी सुविधा देत नाही त्यांना, हॉटेलमध्ये वगैरे राहत नाही ते, शाळेमध्ये किंवा अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था केली. गोव्यामध्ये एका मठामध्ये त्यांची व्यवस्था केलेली होती. स्वतःच स्वतः आवरायचे, त्यांना सगळं त्यांना स्वतः स्वतः करायचं. परंतु त्याच्यानंतर मग गोव्यात गेल्यानंतर कुठे जायचं, तर गोव्यात मुलांना आम्ही सप्तकोटेश्वर मंदिरात घेऊन गेलो. बरं. तर सप्तकोटेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य काय, तर ते तिथल्या कदंब घराणं जे होतं, राजाचं. हा कदंब घराण्याचं ते कुलदैवत, बरोबर. आणि ते भ्रष्ट केलेलं होतं, तोडलं होतं. तर त्याचा जीर्णोद्धार जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आता हे मुलांना जाऊन तिथे सांगितल्यानंतर मुलांच्या मनामध्ये निश्चितच चांगली भावना निर्माण होते. बरोबर. नंतर तिथे फिनोलेक्सची एक मोठी जेटी आहे हम्म. गोव्यामध्ये. तर ते जेटीवर जाऊन मग कशा पद्धतीने लोडिंग अनलोडिंग केलं जातं ओके. हे दाखवलं मुलांना. गोवा शिपयार्ड मध्ये घेऊन गेलो. ओके. गोवा शिपयार्ड मध्ये त्या सगळ्या शिप्सची कशी देखभाल दुरुस्ती केली जाते हे सगळं दाखवलं. त्याच्याकरता विविध परमिशन लागतात, सगळे आम्ही काढले. त्याचबरोबरीने असं की त्या ज्या ठिकाणी तो मोठा थोडा रिमोट जागा होती, तिथून आतमध्ये गावामध्ये घेऊन गेलो मुलांना. हम्म. आणि घरात जायचं, अनोळखी घरामध्ये, आणि मुलांनी सांगायचं की मी असं असं आलोय, मला काही तुमची माहिती सांगा, कोण राहतं इथे, कोण कोण आहे वगैरे वगैरे. तर हा जो अनुभव आहे ना, हा मुलांना नॉर्मली मिळणार नाही कधी. बरोबर. अनोळखी माणसाला स्वतःचा परिचय करून देणं, त्याचा सगळा परिचय करून देणं, घेणं, हे सोपं नाही. त्यामुळे हे मातृभूमी परिचय शिबिरामध्ये निश्चित मुलं शिकतात. मग त्याचं बुकिंग करण्यापासून विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जातो, कारण ते कन्सेशनचं बुकिंग असतं, बरोबर. रेल्वेचं, ते फॉर्म कसे भरायचे वगैरे सगळं मुलं करतात. होय. आणि त्याचे टीम लिडर्स असतात, त्यांच्या खाली 4-5 छोटी मुलं त्यांच्या वयाने कमी असतात, ते सगळं सांभाळतात मुलांना बरोबर. नंतर ह्याच्या एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा संपली, कारण 7-8 एप्रिलला कधीतरी परीक्षा संपते आणि 30 एप्रिलला किंवा 1 मेला रिझल्ट असतो. बरोबर. तर या मधल्या काळामध्ये बाकी सर्व शाळा बंद असतात, हम्म. लोकमान्य गुरुकुल चालू असते. बरं. हा, मग ते सकाळचं योगासन, सूर्यनमस्कार सगळं ते झाल्यानंतर, न्याहारी झाल्यानंतर अभ्यास नाही. हम्म. मग त्यावेळेला आम्ही कौशल्य विकसन शिबिर घेतो. तर ओके. काय स्किल डेव्हलपमेंट, तर आता विद्यार्थ्याला हे समजलं पाहिजे की ट्यूब गेलेली आहे तर मी कशी काढायची आणि कशी बदलायची. ओके. हा, फ्यूज गेलाय तर तो मला बदलता आला पाहिजे. बर. तो नळ गळतोय घरातला, हम्म. तर तो मला नीट दुरुस्त Repair करता, करता. हा रिपेअर करता आला पाहिजे. मग त्याच्याकरता आम्ही इलेक्ट्रिशियन्सना बोलवतो. मग ते पंखा खाली घालून पूर्ण उघडून त्यांना दाखवतात कसा आहे, कसा चालतो, हो. काय. मग घरातलं वायरिंग कसं जातं, मग ते एमसीबी एलसीबी कसे असतात, स्विच कसा ऑपरेट होतो काय, हे सगळं त्यांना दाखवलं जातं. प्लंबिंग मध्ये थोड्याफार गोष्टी जे काही करणं शक्य आहे की दुरुस्त कसं करायचं हे सांगितलं जातं. प्रत्येकाकडे साधारणपणे सायकल असते मुलाकडे. हम्म. तर ती सायकल कशी दुरुस्त करायची, त्याची देखभाल कशी करायची. मग सायकल दुरुस्त करणाऱ्याला घेऊन येतो, पूर्ण ती सायकल उघडायची, सगळे वेगवेगळे पार्ट्स करायचे, ओके. पुन्हा ते असेंबल करायचे, मग त्याच्यात कुठल्या पार्टची कशी काळजी घ्यावी हे सांगतो. मग बाकी क्राफ्ट वगैरे तर हे तर असतंच. या वर्षीच्या थीम मध्ये असं होतं की उन्हाळ्यामध्ये जे घरी पदार्थ बनवले जातात, हा. वाळवण्याचे पदार्थ ज्याला आपण म्हटलं, तर अशा प्रकारचे पदार्थ मुलांनी बनवले. रोज एक पदार्थ, बर. 8-10 दिवस ते बनवत होते रोज क्या काही बात ना आहे. काहीतरी. हा, आणि त्याच्याकरता मग सगळं साहित्य आणलं, मुलांनी सगळं केलं आणि ते बनवले. आणि मग त्याचबरोबर मी एक दिवस सोलरचा वापर करून मग खिचडी वगैरे बनवली. क्या बात आहे. हा, त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम वर्षभर होत असतात आणि वर्षभर या मुलांना या उपक्रमांच्या क्रियाकलापांच्या माध्यमातून बिझी तर ठेवलं जातं, प्रश्नच नाही, परंतु त्यांना ती अनुभूती दिली जाते, अनुभव दिला की कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, हे केल्यानंतर काय होतं. तर याच्यातूनच ते विद्यार्थी घडतात, जे पंचकोश विकसनातला हा महत्वाचा भाग. नाही, आणि ते अनुभव फार महत्वाचे आहेत. जसं तू मगाशी म्हणालास की प्रत्यक्ष भात शेती तिथे केल्यानंतर शेतात किती मेहनत करायला लागते हे कळतं, की एखादी गोष्ट विकत असताना त्याच्या मागे किती कष्ट असतात हे कळतं. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्यामुळे मला असं वाटतं की एक जबाबदार नागरिक आपण जास्त चांगल्या पद्धतीने घडवतोय.
आणि आता हे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, सगळीकडे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीचा बोलबाला आहे. मग ह्या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये लोकमान्य गुरुकुल सारखी एक वेगळ्या वाटेवरून चालणारी शाळा आहे, तर त्या धोरणाचा ह्या शाळेला काही फायदा होईल असं वाटतंय? मुळात कसं आहे की पावणे 200 वर्ष या देशामध्ये साधारणपणे जे शिक्षण म्हणून दिलं जात होतं त्याला छेद देऊन किंवा त्याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी काढून टाकून आवश्यक गोष्टी टाकण्याचा प्रयत्न या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधनं केलेला आहे. बरोबर. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्पष्टपणे पंचकोश विकसन असा उल्लेख आहे. ओके. 5ही कोशांचा उल्लेख आहे आणि ह्या कोशांचं विकसन करायचंय. हम्म. आणि मग याच्याकरता जे बदल सांगितलेले आहेत त्यांनी ते याला पूरक असेच आहेत. म्हणजे की बाबा त्यांनी असं म्हटलेलं आहे की पूर्व प्राथमिक प्री प्रायमरी ज्याला म्हणतात तर त्या विद्यार्थ्यांना वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, म्हणजे वाचता आलं पाहिजे, मोजता आलं पाहिजे, पण लिहायची घाई नाही करायची कारण त्यांची बोटं तेवढी तयार झाली नसतात. आज कसं होतं 3 वर्षाचा मूल झालं की त्याच्या हातात आपण पेन्सिल देतात. बरोबर. चुकीचं आहे. परंतु हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ओके. हा पण त्याला वाचता आलं पाहिजे, हम्म. त्याला मोजता आलं पाहिजे, ओके. त्याला रंग समजले पाहिजे, त्याला शब्द समजले पाहिजे, पण त्यांनी हातात पेन्सिल नाही घ्यायचे. तर अशा पद्धतीने मग त्याच्या हे कशा पद्धतीने द्यायचं तर हे अनुभूतीच्या माध्यमातून द्यायचंय, हे खेळांच्या माध्यमातून द्यायचंय. हे करण्याकरता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप महत्वाची आहे. अनेक गोष्टी ज्या बंदिस्त अवस्थेत ठेवलेल्या होत्या इतके दिवस तर ते खुलं करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय. आणि या शालेय शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर 8वी पर्यंत शिक्षण आतापर्यंत RTE नुसार राईट टू एज्युकेशन या कायद्यानुसार सगळ्यांना अनिवार्य होतं. आता ही वाढवून ही 12वी पर्यंत होणार आहे. ओके. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार ते 12वी पर्यंत होणार आहे. त्यांनी वेगवेगळे घटक भाग केलेले आहेत की प्री प्रायमरी टू दुसरी असा एक भाग, 3री 4थी 5वी हा एक भाग आहे, 6वी 7वी 8वी आहे आणि 9वी ते 12वी असे सेगमेंट्स त्यांनी केलेले आहेत. आणि 9वीला त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत आता. ओके. की नॉर्मल हे 6 विषय घ्यायचे आणि बसायचं गपचूप 10वीला असं ते नाहीये. तर त्यांनी त्याला ऑप्शन तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. मग संगीत घेऊन तुम्ही 12वी होऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही कॉमर्स शिकत आहात. ओके. अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स त्याला मिळत आहेत. त्याची आता फॉर्म्युलेशन सगळं चालू आहे. प्रत्यक्षात आणणं ही खूप मोठी त्यातली हे आहे. आणि आपल्या देशाची लोकसंख्या आणि एकूणच सगळा पसारा बघताय, खरंच खूप कठीण. हे कठीण म्हणण्यापेक्षा जे वर्षानुवर्ष म्हणजे आता एक लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानक सगळ्यांना त्या ऑनलाईनचा शोध लागला मीटिंगचा वगैरे आणि गरज म्हणून सगळ्यांनाच करायला बरोबर. तर शिक्षकांची कसरत झाली ना त्यावेळेला की जे शिक्षक फळ्याच्या बाजूला जसे शिकवत होते ते त्या जेमतेम त्या प्रोजेक्टर वगैरे मुळे फळ्या त्या प्रोजेक्टरच्या स्क्रीन पासून एक 5-7 फुटांवर उभारून शिकत ते आत्मसात करतच होते शिक्षक. तोपर्यंत हे लॉकडाऊन आलं आणि मग ते स्क्रीन समोर उभं राहून कसं बोलायचं ही त्यांना शिकायला लागलं. तर आता तर या सगळ्यामध्ये खूप बदल हा शिक्षकांना स्वतःमध्ये करायला लागणार आहे. शिकवण्याच्या पद्धतीतच बदल करायला, खेळाद्वारे शिक्षण कसं देता येईल, अनुभवाद्वारे त्यांना शिक्षण कसं देता येईल, वेगवेगळ्या क्रियाकलाप उपक्रमांद्वारे कसं काय शिक्षण देता येईल हे त्यांना शिकायचं. आणि हा खूप मोठा बदल शिक्षकांच्या स्वतःमध्ये, कारण आज बालकांचं प्रेशर शिक्षकांवर असतंच ना, काय आहे तर ज्युनियर केजी तर सिनियर केजी झाला आणि तुम्ही आता पेन्सिल देत नाही. हा म्हणजे ते प्रेशर असतं, पण हे त्यांना पालकांना पटवून देणं हे कठीण आहे की तू अरे छान बोलतोय बघा, छान वाचतोय बघा, छान मोजतोय बघा, त्याला रंग समजतायत, त्याला आकार समजतोय, हे सगळं समजतंय त्याला, लिहायची काही करू नका, त्याला आवश्यक नाही आता ते लिहिणं, आवश्यक असेल तेव्हा तो लिहिल. तर हे सगळं करण्याकरता पालक आणखीन शिक्षक यांची देखील मानसिकता ही खूप पणाला लागणार आहे असं मी म्हणेन, कारण ती बदलायला लागणार खूप. त्यामुळे हे पूरकच आहे लोकमान्य गुरुकुल करता. त्यामुळे 5 तासांची शाळा 5.5 तासांची शाळा जी काही आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे थोडाफार बदल त्याच्यातनं होऊ शकतो. आणि जे पंचकोश विकसनाकरता हे विविध उपक्रम कार्यक्रम आणि हे सगळं आपण एवढं मोठं 12 तासांचं उभं केलेलं आहे तर त्याच्या एका अर्थाने एंडोर्स केलेलं आहे की त्याला मान्यता ही त्याला मिळालेली की पंचकोश विकसन हेच सत्य आहे या NEPच्या निमित्ताने असं आपण म्हणू शकतो नक्की. आणि आता गेली काही वर्ष ही शाळा सुरू आहे ज्यामध्ये काही विद्यार्थी गेले काही वर्ष घडतायत, तर नेमका या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल
दिसतोय किंवा काही विशिष्ट काही यशोगाथा आहेत का की ह्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय? मुळात ही शाळा खूप नवीन आहे, त्यामुळे आता 10वीचे विद्यार्थी आत्ताच बसायला लागले. पण यावर्षी 10वीच्या बसलेल्या विद्यार्थ्यांनी 91-92% मार्क मिळवलेले. त्यामुळे एक पर्सेंटेज म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर अभ्यास कुठे हो तुमचा? तर ते आपल्या जागी आहे. तो व्यवस्थित आहे, तो चालू आहे, त्याचा काही प्रश्न नाही. याचं कारण असं आहे ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं, भाऊ अभ्यंकर ज्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली निगडीला, ते नेहमी असं म्हणायचे की जेवणाचं आपलं पूर्ण ताट आहे ना, हम्म. त्याच्यामध्ये विविध पदार्थ असतात. समोर चपाती आहे, बाजूला भात आहे, त्याच्यावर काय डाळ असेल, काय असेल, 2 भाज्या आहेत, हे डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर वगैरे वगैरे असं आहे. तर अभ्यासक्रम ज्याच्याकरता आपण शाळेत मुलांना घालतो, तो अभ्यासक्रमाचं महत्व ते चटणी कोशिंबीर एवढं आहे. ओके. हा, बाकी महत्व जे आहे ना या सगळ्या गोष्टींना, की व्यक्ती म्हणून घडण्याचं बरोबर. साठी हे जे क्रियाकलाप आहेत हे महत्वाचे आहेत. तर आपण काय करतो, तर ते चटणी कोशिंबीर जास्त खातो आणखी ते असं ते सध्या त्यांचं म्हणणं असायचं नेहमी. तर त्यामुळे हा जो मुलांमधला जो बदल आहे ना, तर तो या सगळ्या गोष्टींमुळे कसा होत राहतो. एक उदाहरण देतो. आता जसं म्हटलं की जंक फूड नाही, हम्म. तर एक दिवस दुसरीतली एक छोटी मुलगी, कारण आमची मीटिंग होती त्याच्या आधी मी 5 मिनिटं पोहोचलो, तर त्या मुख्याध्यापिका त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आल्या. पण ही बघा काय सांगते, ऐका जरा. म्हटलं काय काय झालं? तर म्हणे की मी यांना सांगितलंय की माझ्या बाबांना तुम्ही बोलवा. म्हणलं, "मग का काय झालं?" नाही नाही, त्यांनी काल पिझ्झा आणला होता आणि खाल्ला, तर मी त्यांना ओरडा, पिझ्झा खायचा नाही असं तुम्ही सांगितलं. आता जेव्हा दुसरीतली मुलगी असं सांगते ना, तेव्हा ती कुठे पोहोचले? पंचकोश विकसनाच्या काही पायऱ्या तिने पार नक्कीच केल्या ना. नक्कीच. किंवा शारीरिकदृष्ट्या जरी आपण बघायचं झालं तरी सुद्धा अत्यंत लवचिक शरीर आहेत. कारण रोजचं योगासन, रोजचे सूर्यनमस्कार, एक स्पर्धा घेतो आम्ही रथसप्तमीच्या दिवशी, की जास्तीत जास्त सूर्यनमस्कार कसे घालतात. बर. आणि त्याचा नियम असा आहे की सुरुवात करायची आणि घालत राहायची सूर्यनमस्कार. सगळे एका Okay. वेळी सुरुवात करतात विद्यार्थी. एक एक जण हा, जसं आणि जसं थांबेल थांब तसं. हा, तर 100 पेक्षा जास्त सलग सूर्यनमस्कार घालणारे एक दोन डझन विद्यार्थी आहेत. सगळ्यात जास्त सूर्यनमस्कार ज्यांनी घातले त्यांनी 250 सूर्यनमस्कार घातले. बर. तो 9वीतला विद्यार्थी होता. काय बात आहे. आता ही बरं एवढं सगळं करून तो दिवसभर शाळेत थांबला, दुसऱ्या दिवशी हातपाय दुखताय वगैरे असं काही नाही, तो पूर्ण दिवस पुढच्या वर्षी दुसऱ्या दिवशी पण शाळेत आलेला होता. पण मूळ मुद्दा असा आहे की याच्यामुळे जी त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, आणखी जी शक्ती निर्माण झालेली आहे ती अमर्याद. मानसिकदृष्ट्या मगाशी जसं उदाहरण दिलं तसंच किंवा आपल्याकडे साहित्य संमेलन ज्यावेळेस झालं तर ती मुलांची दिंडी काढली पहिल्या दिवशी, तुम्हाला आठवत आहे, ते गणेश मंदिरापासून ते MIDC. MIDC पर्यंत. तर आमचे त्यावेळेस नवीन नवीन होतं गुरुकुल, आमचं 1 वर्षच झालं होतं जिमते, पण आमचे विद्यार्थी होते. 10,000 विद्यार्थी जवळपास होते त्याच्यात, प्रचंड गर्दी. आमचे काही 50-60 विद्यार्थी ते वरच्या वर्गात पहिल्याच होते ना. वर्षी. तर ते 7ला चालू होणारी दिंडी ती 8ला चालू झाली, 11ला संपली, काय तर ते सगळं चालू झालं. तर 3-4 तास मुलं बिचारी उभी, मग त्यांना खायला वगैरे तिथे काहीतरी दिलं त्यांनी, फूड पॅकेट्स वगैरे. आता 10,000 विद्यार्थ्यांपैकी 9,950 विद्यार्थी हे आपापल्या घरी गेले. गुरुकुलचे 50 विद्यार्थी शाळेत आले, पूर्ण दिवस शाळा केली आणि मग घरी गेले. हा. सो त्यांना या शारीरिक कष्टांचं तसं काही वाटत नाही. दे आर व्हेरी मच सहनशीलता ना, तितिक्षा तितिक्षा जी आहे. आणि त्याचबरोबर आता त्यांची संवेदनशीलता कशी आहे, तर मी मगाशी म्हटलं तसं की बाबा मी मातृभूमी परिचय शिबिराला मुद्दाम अनोळखी घरांमध्ये पाड्यांवर वगैरे पाठवतो मुलांना. बरोबर. तर नाशिकला 2 वर्षापूर्वी मुलं गेली होती आणि नाशिकला गेल्यानंतर तिथून 125 किलोमीटरवर गुही हे आदिवासी केंद्र आहे, वनवासी भाग. ओके. एकदम आतमध्ये. तर तिथे जायचं होतं आणि तिथे काय 1 दिवस राहायचं होतं पूर्ण. तिथलं सगळं परिसर बघणं आणि मग तिथल्या पाड्यांवर घरी जाऊन काही माहिती गोळा करावी, त्यांच्या काही प्रश्नोत्तर विचारावीत असं ठरलं होतं. आणि म्हणून आदल्या दिवशी रात्री मी गेलो होतो तिथे आणि नाशिकमध्ये आम्ही प्रश्नावली काढत होतो, काय प्रश्न विचारता येतील. ओके. तर मी विद्यार्थी एक एक सांगत होते, आम्ही गोल बसलो होतो असे, मग हा प्रश्न विचारता येईल, तो प्रश्न विचारता येईल. कोणी काय काय सुचवत होतं. एका विद्यार्थ्याने काहीतरी प्रश्न सुचवला की असं असं विचारू आपण. त्याच्या शेजारी बसलेला विद्यार्थी ताबडतोब असं म्हणला की नको नको, असं नको विचारायला, त्यांना ऑफेंड झाल्यासारखं वाटेल. बर. आता तो विद्यार्थी 8वीतला होता. 8वीतला विद्यार्थी जेव्हा असा विचार करतो की मी हा प्रश्न नको विचारायला, ज्याच्याकडे मी आयुष्यात एकदा जाणार आहे, परत कधी जाणार नाही, पण त्याला असं नको, त्याचा अपमान झाल्यासारखं होईल, तेव्हा त्यांनी 2-4 पायऱ्या तरी त्या पंचकोश विकसनाच्या पार केल्यात ना. त्यामुळे हा बदल जो आहे हा सकारात्मक बदल जाणवतो. मग अशी म्हणतात तसं ते स्थूलमानाने दिसणारे बदल, की मुलं सगळे हे खाद्यपदार्थ खातात,
जेवणामधले सगळे त्रास त्यांचा कमी होतो. हे तर आहेतच, वेळेवर उठणं, योगासनं करणं. पण ते कुठलीही गोष्ट स्वतः करू शकतात. म्हणजे एक आम्ही एक परिचयाचे मध्ये एक संचालक आले होते दुसऱ्या शाळेचे. तर ते म्हणले विद्यार्थ्यांना एकत्र केलं. एक 100 एक विद्यार्थी होते गुरुकुलचे. तर ते म्हणले एक खेळ करूया आपण. तर त्यांनी काय केलं, एक 40-50 अशा चिठ्ठ्या बनवल्या. एक एक शब्द त्याच्यावर लिहिलेला. म्हणजे पाणी, पेन असं काही. काहीच आहे काय. आणि ते चिठ्ठ्या अशा ठेवल्या आणि एकीला सांगितलं की तू घ्यायचं. तो चिठ्ठी उचलायची, 2 मिनिटं विचार करायचा आणि 2 मिनिटांनी त्याच्यावर 2 मिनिटं बोलायचं तुला. बरं. हां. आणखीन म्हटलं ठीक आहे करा. आणि चालू झालं. तर एक 10 मिनिटं झाली असेल जेमतेम. तेवढे बस झालं आता. म्हटलं काय भरपूर चिठ्ठ्या आहे. तो म्हणे नाही रांग बघ ना म्हणे किती लागली ती. म्हणजे नॉर्मल अन्य शाळांमध्ये मी जेव्हा जातो आणि असा उपक्रम तर होतो, दोन तू मुलं ये उभी रे, राहतात. तू ये रे असं सांगायला लागतं. इथे मुलांनी एवढंच विचारलं की सर इकडनं येऊ का इकडनं येऊ? म्हणजे तर हा जो एक काय म्हणतात त्याला कशालाही भिडण्याची जी एक वृत्ती असते यांची ती असते. आणि ठीक आहे ना, सगळे शाळा गुरुकुलमध्ये होणारे सगळे कार्यक्रम विद्यार्थी ऑर्गनाईज करतात. ओके. त्याच्यामध्ये कंपेअरिंग करण्याचं स्वतः ठरवतात, स्वतः स्क्रिप्ट लिहायचा प्रयत्न करतात. काय ठीक आहे, त्याचे दर्जा वगैरे सगळं सोडून दे, त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे असेल. पण ते प्रयत्न करतात आणि स्वतः सगळं करतात. त्यामुळे हा जो सकारात्मक बदल जो आहे प्रत्येक विद्यार्थ्यामधला, तो जो विकास आहे, वाढ मी म्हणत नाही त्याला, विकास जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने इथे दिसून येतो. आणि हेच या गुरुकुलाचं खरं सांगायचं ना, तर ते काय म्हणतात त्याला लसावी जो आहे ना, दॅट इज तो हा आहे, की हा छोट्या छोट्या गोष्टींमधनं होणार जाणारा विकास हे त्यातलं बॉटम लाईन आहे. आणि मगाचपासून इतक्या वेळ तू पंचकोश आधारित विकसन किंवा मुलांचा व्यक्तिमत्व विकास ह्या सगळ्याविषयी सांगतोय आणि खरंच खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ह्या शाळेचीच, की इतकं सगळं त्या मुलांना अनुभवायला मिळतंय जे सर्वसामान्य शाळेत नाहीच मिळत. कारण तू मगाशी म्हणालास तसं 5 तासाची शाळा, त्यात जे विषय परीक्षेला असतात तेच शिकवून पूर्ण होत नाहीत, तर हे बाकीचे अनुभव मिळणंच कठीण. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळी शाळा म्हणून लोकमान्य गुरुकुल आहेच. पण आता जे नवीन पालक जे आपल्या मुलांसाठी शाळा शोधतायत किंवा ज्यांची मुलं आत्ता 1-2 वर्षाची आहेत आणि त्या काही वर्षांमध्ये शाळा निवडीचं एक खूप मोठं प्रश्नचिन्ह ज्यांच्या समोर उभं राहणार आहे. अशा पालकांना नेमकं काय सांगशील? नाही खरं सांगायचं म्हणजे हा एक म्हणजे आत्ताचे पालक जे आहेत ना, ते खूपच कन्सर्न आहेत आपल्या मुलाच्या बाबतीत. कारण न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत छोट्या-छोट्या. त्यामुळे मला जे मिळालं नाही, ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे असं प्रत्येक पालकाच्या बॅक ऑफ माइंडमध्ये असतं. आणि मग ते मला नाही मिळालं नाही, ते त्याच्या एक्सटेंड कितीपर्यंत पण जाऊ शकतात. त्यामुळे मुळात अ, सर्व सुखसोयी, सुविधा मी त्यांना द्यायला पाहिजेत, हा कन्सेप्ट पालकांनी मनातनं काढून टाकला पाहिजे. मुलाच्या वाढीसाठी, विकासासाठी थोडी हार्डशिप ही गरजेची आहे. कमतरता असावी हे नाही, हे कळलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जर पटकन मिळते असं जर झालं सहजतेने, तर ते अर्थातच पोरशे व्हायला वेळ लागत नाही. परंतु हे करताना खास करून पालक जेव्हा हे म्हणजे विचार करायला लागतात, पालकत्वाचं जोखड जे आहे किंवा बर्डन केव्हा वाटायला लागतं, जेव्हा शाळाचं सिलेक्शन करायचं असतं. शाळा कुठची असावी? आणि मग त्याच्यात तो एक जो मुद्दा असतो, की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. याच्यातनं मग जास्त सुविधा देणारी, अधिक आकर्षक, अधिक काय म्हणतात त्याला, मग एसी क्लासरूम्स पाहिजेत वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी चालू होतात. मी या पालकांना खरं ते सांगू इच्छितो, की मुलाचा विकास हा या सगळ्या सुविधांवर नाहीये. बरोबर. आणि मुलांना स्पून फीडिंग केलं तर ते आयुष्यभर तेच करत राहतील. दे विल एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम यू ॲट एनी गिव्हन टाइम. त्यामुळे मुलांना त्यांचा त्यांचा विकास व्हायला वेळ दिला पाहिजे, विकास व्हायला वातावरण दिलं पाहिजे. तसं त्यांचा हात कधीतरी सोडला पाहिजे. आपण सतत बोटाला धरून चालायची गरज नाही. चुका केल्याने मुलं शिकतात, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपणही लहानपणी 2 शब्द चुकीचे बोललो आणि मग बरोबर बोललो ना, एकदम थोडीच बरोबर बोललो. तर त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं करताना त्या मुलाला वेगळ्या पद्धतीची अनुभूती घ्यायला पाहिजे. वेगळी अनुभूती दिली पाहिजे. त्याचं शरीर, त्याचं मन, त्याचं एकूण सगळं समाजाप्रती असलेलं एक काय म्हणतात त्याला, त्याची जी संवेदना आहे, ती जर वाढवायची असेल, ती जर विकसित करायची असेल, तर या सगळ्या पालकांकरता लोकमान्य गुरुकुल हा ऑप्शन आहे. मला इंजिनियर बनवायचंय मुलाला, म्हणजे आता प्रत्येक पालकाला असंच वाटतं ना, की माझा मुलगा तो सचिन तेंडुलकर बनावा किंवा मायकल फेल्प्स बनावा किंवा मग डॉक्टर अब्दुल कलाम बनावा किंवा मुलगी असेल सायना नेहवाल, स्मृती मंधाना किंवा मग टी.सी. थॉमस.
असंच वाटतं ना. आणि स्वाभाविक आहे, चूक काही नाही, पालक म्हणून त्यांनी असं अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. पण असं असताना ह्या प्रत्येक व्यक्तीनी त्यांना असं स्वातंत्र्य दिलं गेलेलं होतं की तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करा, आणि म्हणून ते मोठे झाले. पुढे बांधून ठेवलं नव्हतं, तू या क्षेत्रात जा असं त्याच्या पालकांनी नाही सांगितलं कधी. है ना. आणि त्यामुळे त्याला ते स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला विकसनात, आणि स्वतः कोण आहे हे त्यांना प्रत्येकाला कळलेलं होतं. बरोबर. माझं जीवित कार्य काय आहे हे सगळ्यांना कळलेलं होतं, म्हणून ते यशस्वी झालेले. तर आपलं जीवित कार्य काय, माझे बाबा असं म्हणतात माझं जीवित, असं नाहीये ना ते मी काय करायचं, की माझी आई असं म्हणते. तर ते स्वतःला कळण्याकरता त्यांना अनुभूती देणं गरजेचं आहे, वेगवेगळे अनुभव यायला पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टींची त्यांना माहिती व्हायला पाहिजे, समाज कसा आहे याची माहिती व्हायला पाहिजे, आता देश कसा आहे याची माहिती व्हायला पाहिजे, आजूबाजूला काय घडतं याची माहिती व्हायला पाहिजे, मोकळेपणाने मतं मांडता यायला पाहिजेत, माझं त्याचं शरीर सुदृढ असलं पाहिजे, आघात झेलण्याची ती तयारी, मानसिक तयारी देखील असली पाहिजे. कारण परीक्षेमधला परफॉर्मन्स नेहमी बघितला जातो, पण परीक्षेमधला परफॉर्मन्स हा त्या सचिन तेंडुलकरच्या बॅटिंग सारखा असतो, तो दरवेळेला की सेंचुरी मारत नव्हता, बरोबर. कारण तो त्या दिवशीचा परफॉर्मन्स आहे ना त्याचा. एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की अरे मी येताना मला सायकलवरनं येत होतो शाळेमध्ये, आणखीन धक्का लागला, आणखीन काही झालं आणि मग डिस्टर्ब झालो आणि मग माझ्या परीक्षेचा पेपर ठीक गेला नाही, होऊ शकतं असं. पण म्हणून ज्ञान कमी जास्त होत नाही ना त्याने. आणि माहिती शाळेमधनं अभ्यासक्रमातनं मिळते ती माहिती, आणि त्या माहितीचं पृथक्करण करून ते वापरायचं कसं व्यवहारात, हे ज्ञान. बरोबर. हे करण्याची संधी या लोकमान्य गुरुकुलमध्ये मुलांना मिळते, आणि त्यातून आम्ही नेहमी जसं म्हणतो की आम्ही देशाची भावी पिढी घडवतो, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी असं म्हणतो नाही. तर तसं जर खरंच भावी पिढी घडवायची असेल किंवा राष्ट्र निर्माण करायचं असेल तर ते व्यक्ती निर्माणातनं घडतं. तर व्यक्ती निर्माणाचा ही एक संधी जी आहे ती लोकमान्य गुरुकुलमध्ये निश्चितपणे मिळेल, हे मी नक्की सांगू शकतो. आणि थँक्यू सो मच, आज तू इथे आलास आणि लोकमान्य गुरुकुल ही एक वेगळी संकल्पना वेदभेटच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू मदत केलीस.